नमस्कार, विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत। धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा। भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात। या वर्षीच्या हंगामात प्रथमच पुणे बंडगार्डन येथून विसर्ग सुरू झाला असून त्याचा परिणाम उजनीत येणाऱ्या पाण्यावर पडणार असल्याने उजनीचा पाणीसाठा झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे। शनिवार 13 जुलै सकाळी 6 ते आज रविवार 14 जुलै सायंकाळी 6 या 36 तासात भीमा खोऱ्यात सर्वाधिक पावसाची नोंद खंडाळा येथे 321 मिलीमीटर, भीमाशंकर येथे 259 मिलीमीटर, मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात कुंभेरी येथे 230 मिलीमीटर, पवना धरण पाणलोट क्षेत्रात कोळे येथे 295 मिलीमीटर, पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात खिरेश्वर येथे 142 मिलीमीटर, तसेच भीमा खोऱ्यातील 21 पैकी 19 धरणावर दमदार पाऊस सुरू आहे। पाणलोट क्षेत्रातून भीमा खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असून दमदार पावसाने भीमा खोऱ्यातील 21 पैकी 19 धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे। याचबरोबर उजनीत दौंड येथून येणाऱ्या विसर्गात सकाळच्या तुलनेत सायंकाळी 6 वाजता 1806 क्युसेक्सने वाढ झाली असून दौंडचा विसर्ग उद्यापर्यंत चांगला वाढण्याची शक्यता आहे। आज रविवार 14 जुलै सायंकाळी 6 वाजता उजनी धरण पाणी पातळी 488.055 मीटर, एकूण पाणीसाठा 1290.56 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.57 टीएमसी। त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे 512.25 दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे 18.09 टीएमसी असून धरण टक्केवारी उणे 33.81% झाली। तर पुणे बंडगार्डन येथून 19,719 क्युसेक्स विसर्ग उजनीकडे वाटचाल करत आहे। सध्या दौंड येथून उजनीत 4,101 क्युसेक्स विसर्ग मिसळत आहे। यात येत्या 24 तासात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे।